कांदा, टॅमॅटो, जिरी, लसूण, कोथिंबीर, हळद आणि ही मूग डाळ 10 ते 15 मिनिटं मी भिजवली होती. चल आपण आज करणार आहोत तव्यातला डाळ कांदा. छान असं तेल कडून दिलं, त्याच्यामध्ये टाकला कांदा. कांदा आपण छान परतून घ्यायचा. आम्हाला गॅस संपल्यामुळे आम्हाला गॅस काय मिळत नाही इकडं, त्याच्यामुळे आम्हाला चुलीवरच करावं लागतं आहे. तो काय प्रॉब्लेम नाही आहे. शिगडी करते, शिगडीवर करावं तर लागतेच, थोडी माणूस उपाशी राहू शकतो. छान असा कांदा परतवतो आहे. शिगडीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या ह्याच्यात. छान आहे शिगडी, असं फुंकायची गरज नाही लागत, बटनावर होते ते. छान असा कांदा परतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये टाकूया आता जिरी टाकून घेऊया. जिरे पण छान असं थोडं होईपर्यंत भाजून घेऊ. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण. कांदा, जिरी, लसूण अगोदर टाकून घेतलं आहे. आता छान असं परतून दिलं. बघा कांदा पण तुम्ही बघू शकता छान असं तळलेलं आहे. टॅमॅटो घातलं, टॅमॅटो पण छान असं तळून घ्यायचं. जास्त काही नाही. आता टाकले हळद आणि भिजवलेली मूग डाळ. तुम्ही पाहू शकता ती भिजवलेली आहे. छान असं आपल्याला परतून घेऊ. टाकलं चटणी आणि थोडंसं मसाला टाकला होता मी. कोथिंबीर जास्त टाकायची, अजून टेस्टी लागते. आता थोडंसं पाणी होतं, एकदम छान असं हलवून घेऊ. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. खरंच खूप टेस्टी लागते.